नमस्कार. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. एस.आर. दळवी फाउंडेशन आणि अहिल्यानगर टीचर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 196व्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाशय, प्रमुख पाहुणे, परीक्षक, पालक, गुरुजन आणि माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, मी सर्वेश भारताना. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुकारामनगर निंबेरे येथे इयत्ता 2री मध्ये शिकत आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे शूर शुभा. शुभा या नावाला शूर हे विशेषण जोडले की चित्तथरारक, अंगावर रोमांच उभं राहणाऱ्या गोष्टीचा खजिना चुकडला जातो. मग या खजिन्यातील कोणती गोष्ट या गोष्टीसाठी निवड, असा प्रश्न मला पडला. दुसरा प्रश्न म्हणजे निवडलेली गोष्ट अवघ्या 3 मिनिटात 180 सेकंदात कशी सांगू. 19 फेब्रुवारी 1930 जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म. शिवाजीदेवीच्या नावावर उमासाहेब जिजाऊंनी आपले त्यानुल्याचे नाव ठेवले शिवाजी. 1 पासून सुरू झालेला प्रवास अखेर 3 एप्रिल 1680 ठिकाणी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड या ठिकाणी जाऊन थांबला. शिवराज सर्वांना दुःख आग्रहात सोडून गेले. अवघ्या 40 वर्षाचा उन्नपूर्व आयुष्य या पण अल्पायुष्यात या युग पुरुषांनी असं काही जीवन जगलं आहे की इतिहासकारांना, साहित्यिकांना आणि माय मराठीतील शब्द अपुरे पडू लागले. उत्तम प्रशासक, हिंदी आरमाराचे जनक, प्रजाहित दक्ष, रयतेचा राजा, रयतेचा वाली, प्रसंगावधानी, अष्टावधानी असणाऱ्या जाणत्या राजाला असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. अशा आपल्या शूरशुभाच्या जीवनातील एक प्रसंग म्हणून मी आपली रजा घेणार आहे. विजापुरात दरबार भरला होता. सर्वजण चिडीचूप झाले. आदिलशाहीचा कारभार पाहणारी बडे साहेबिनीने प्रश्न विचारला, सांगा शिवाजीचा बिमोड कोण करणार. इतक्यात पोलादी पहार आपल्या हाताने सहज वाटणीचा वाकवणारा अफाट तातीचा अफजल खानाने तबकातील पानाचा विडा उचलला आणि म्हणाला, शिवाजी कुठला शिवाजी. मी त्याला जिवंत कैद करून त्यानतो. तसा जर न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो. आणि अफजल खान निघाला. सोबत प्रचंड फौज, हत्ती, उंट, घोडे. स्वराज्यावर आलेलं हे पहिलं मोठं संकट. यावेळी शिवराय राजगडावर होते. खान कपटी होता. उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही, त्याच्याशी युक्तीने सामना दिला पाहिजे. मासाहेबांचा आशीर्वाद आणि सल्ला घेऊन शिवरायांनी प्रतापगडाकडे कूच केली. जेव्हा ही बातमी खानाला कळली तेव्हा तो प्रचंड संतापला, कारण खानाला माहीत होते प्रतापगड काय चीज आहे. खान 12 वर्ष व्हायचा सुभेदार होता. अत्यंत अवघड जंगल असणाऱ्या प्रतापगडाकडे कूच करण्यामागे शिवरायांची कपटी खानाला जेरीस आणण्यामागे गनिमी काल्याची युद्धनीती होती. तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला आमच्या घेतलेले किल्ले परत द्या. मी तुम्हाला आदिलशाहीकडून सरदारकी देतो. असे प्रेमानाचे सोंग घेणाऱ्या खानाला घाबरल्याचे सोंग घेऊन शिवरायांनी निरोप पाठवला. खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले. मी अपराधी आहे. मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला आहे. मला तिकडे येण्याची भीती वाटते. शिवरायांचा असा निरोप ऐकून खान हसला. वा, बहुत खुशी हुई. आपली दाढी कुरवाळी तो म्हणाला, अफजल खानापुढे शिवाजीची काय विचार. हा डरपोक माझ्याशी कसली लढाई घेतो. आपणच जावे आणि त्याला भेटी चिडून टाकावे. आणि खान तयार झाला भेटीला. प्रतापगडाच्या खाली माचीवर भेटण्याचे ठरले. प्रत्येकाने आपल्यासोबत एक सेवक आणा असे ठरले. 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणापासून दूर ठेवा असे ठरले. शिवरायांनी भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन शुभाने पोशाख केला. शिवरायांनी सर्वांना सूचना दिल्या. आणि शिवराय निघाले भेटीला. शिवरायांना शामियानाच्या दरवाजात बडा सय्यद दिसला. शिवराय थांबले. खानाने विचारले, शिवाजी राजे आत का येत नाहीत.
वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भितात, त्याला तेवढा दूर काढा. बडा सय्यद दूर झाला. शिवरायांच्या मार्गातील मोठा काटा दूर झाला. खान उभा राहिला आणि म्हणाला, या राजे, भेटा आम्हाला. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. त्याच वर्षी शिवरायांना ठार करण्यासाठी आपल्या डाव्या बगलेत शिवरायांची मान दाबली आणि उजव्या हाताने त्यांच्या कुशीत कट्यारीने वार केला. शिवरायांचा अंगरखा टरकन फाटला. चिलखतामुळे राजे बचावले. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी अत्यंत चपळाईने खानाच्या पोटात वाघनख्यांचा मारा केला. आणि डाव्या हाताच्या बगलेतून अस्थितेवर बिछवा काढला आणि खानाच्या पोटात खसकन खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली. खान पडला. त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला. शिवरायांनी त्याला एकाच वारात ठार केले. तलवारींची खणाखणी ऐकून बडा सय्यद आत आला. तो शिवरायांवर वार करणार तोच वर जीवामालाने आपल्या अंगावर झेलून बडा सय्यदला पट्ट्याच्या एकाच वारात ठार केले. आणि म्हणूनच पुढे म्हण रूढ झाली, होता जीवा म्हणून असल्याशिवाय. मित्रांनो, शिवरायांचा इतिहास वाचताना जीवाला जीव देणारे असंख्य मावळे मित्र होते. म्हणून शिवरायांचे आणि मासाहेबांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. मुरारबाजी बाजी प्रभू देशपांडे, जीवामाला शिवा काशीद, तानाजी मालुसरे, शेलार मामा, यसाजी कंक या थोर विभूतींनी स्वराज्यासाठी केलेला त्याग फार मोठा आहे. शिवरायांनी स्थापलेला हिंदवी स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आता आपली आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. सर्वांचे खूप धन्यवाद. जय शिवाजी, जय महाराष्ट्र. धन्यवाद.